नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 4 जे पर्यावरणीय व्यवस्थापन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे या घटकाबद्दल माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता. आज सुमारे 86% संवेदन क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. आता भारताचा जर विचार केला तर 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील ही जैवविविधतेची संवेदन क्षेत्र कोठे आहेत याविषयी अधिक माहिती मिळवा. आता धोक्यात आलेली जी देशातील 3 वारसास्थळे आहेत तर त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ अशा या 6 राज्यात व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे. तेथील आशियाई सिंह आणि रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहेत. त्याचप्रमाणे आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झाला आहे. पश्चिम बंगालमधील जे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान आहे ते वाघांसाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. इथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, थोडे आठवा. तो काय आहे तर भारतातील नामशेष झालेल्या प्राण्यांची व पक्ष्यांची नावे मिळवा व सर्वांना सांगा. हा तुम्हाला होमवर्क आहे. आता धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण इथे आपल्याला त्यांनी दिलेले आहे, ते आता आपण बघूयात. संकटग्रस्त प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ इथे बघा, हे लायन टेल्ड वानर आणि तनमोर अशा काही या प्रजाती आहेत. दुर्मिळ प्रजाती. तर या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा, हे इथं त्याचं उदाहरण त्यांनी दाखवले, आणि कस्तुरी मृग. त्यानंतर संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातींबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गीरचे सिंह. अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात आल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, अशा प्रजातींबाबत कोणती विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू खार. इथे दिन विशेष 22 मे जागतिक जैवविविधता दिन. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करा, त्यांच्या वैशिष्ट्याची नोंद करा. माहीत आहे का तुम्हाला, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार करते. या यादींमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती तर हिरवी पृष्ठे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यापासून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवतात. हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायचे. वृक्षनाश म्हणजे सर्वनाश. राखावे या पर्यावरण, करू चला वनीकरण. वनश्री हीच धनश्री. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण. कागदाची काटसरण म्हणजे वृक्षतोडीला आवर. पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा, शुद्ध पाणी. आणि इथे तुम्हाला विचार करायला सांगितलेला आहे, हा प्रश्न दिलेला आहे की जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षांमध्ये जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे
30% प्रजाती नष्ट झाल्यात. आता 35 म्हणजे इथे 45. त्यांनी इथे ही आता 45 वर्ष धरायची आपण, कारण 1975 ते 2005 हा कालावधी त्यांनी सांगितला आहे. तसेच असेच जर सुरू राहिले तर उद्या काय होईल हा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे. तर याप्रमाणे आपला हा जो धडा आहे 4 तो इथे आपला अभ्यास होऊन झालेला आहे. तर आपण आता या व्हिडिओत इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.